उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये कर्जत आणि कर्जतच्या परिसरामध्ये आम्ही काय पद्धतीने काम करणार आहोत हे ज्यावेळेला ठेवण्याचा प्रयत्न केला जातो त्याला सुज्ञ जनता लोकशाहीच्या माध्यमातून त्याचा विचार करते आणि म्हणून आजचा दिवस देशाच्यासाठी जसा महत्वाचा आहे तसं कर्जत तालुक्यासाठी सुद्धा आजचा दिवस हा त्या निमित्ताने महत्वाचा. संकल्प करूया उद्याच्या भवितव्याचा, संकल्प करूया अशा पद्धतीची भूमिका घेऊन जनतेला भेटी देणाऱ्या अपप्रवृत्तीचा विरोध करण्याचा आणि परिवर्तन करत कर्जत तालुक्याची शान आणि मान उंचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आता 26 जानेवारीचा दिवस एकेकाळी आज आमच्या सुनीताईच्या विरोधामध्ये भगिनी उभ्या त्यांच्याबद्दल काही मी बोलणार नाही, पण अनेकांना आम्ही राजकारणामध्ये ताकद आणि शक्ती जिल्हा परिषदचं अध्यक्षपद दिलं. माणसं काही सहकार्याला भेटत होती मला सांगून कुठेतरी एखाद्या समितीचं विशेष समितीचं काम करण्याची संधी द्या, पण कर्जतकरांनी त्यावेळेला माझ्या पाठीमागे एक सांगितलं की काही करा आणि यांना ताकद द्या. मग जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं. त्याच्यानंतरचा कालखंड आपण सर्वांनी मिळून पाहिला. दुर्दैवाने अलीकडे त्यांचा फिरता रंगमंच झालाय असं पाहायला मिळतं. तिथून इथे तिथून तिथे सकाळी इथे संध्याकाळी तिथे रात्री असा जो काय प्रवास आहे त्या प्रवासाच्या विरोधामध्ये जिद्दीने लढण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात. काही प्रसंगामध्ये आम्ही मदत केली, एकोपणाने केली, त्याच्यातल्या काही भावना काय वेळा वाटला होत्या अशातला काय भाग नाही, पण ज्या वेळेला समंजस विचाराची आवश्यकता असते उद्याच्या भवितव्यामध्ये आपल्याला काय काम करायचं याची दिशा घेण्याची आवश्यकता असते. तसे माझ्या कालावधीमध्ये मला भेटायला आले, पक्षामध्ये प्रवेश द्या असं सांगायला आले. मी म्हटलं 2 हात दूर अशा प्रवृत्तीला ठेवावं आणि सगळी चांगली माणसं असा फिरता रंगमंच ठेवण्यापेक्षा पक्का विचाराचा रंगमंच याची गरजच आवश्यकता आहे. याच्या पाठीमागे आपण ठामपणाने उभं राहावं या निर्धाराने आणि म्हणूनच काळाच्या ओघात नियती प्रत्येक आपापल्या पद्धतीने ठरवते. याचा उल्लेख मगाशी एकनाथ या ठिकाणी केला, नितीनजी तुम्ही या ठिकाणी सोबत. मी तर 85 सालपासून राजकारणात 84 पासून माझे वडील वाढले तिथे. एकटे छगन भुजबळ त्यावेळेला शिवसेनेचे आमदार म्हणून विधिमंडळामध्ये काम. हा साहेबांनी समजा महाराष्ट्रातल्या जनतेला एक हात दिली. त्या कालावधीमध्ये शिवसेना त्यांनी स्थापन केली. मराठी महानमिंद उभं करण्याचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये झाला. अलीकडे त्याला ठेच देण्याचा शोधून प्रयत्न होतो आहे. अशा वेळेला देखील तुम्ही आणि तुमचे सर्व सहकारी पक्षाशी आणि मातोश्रीशी आपलं नातं दृढ करत आज आपण एकत्रितपणाने सोबत या निवडणुकीच्या माध्यमातून आलो. मला विश्वास आहे का नेरळ याची आवश्यकता आहे. नेरळ हे मुंबईपासून दक्षिणेकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरचं तसं एक महत्वाचं स्थानक करतं आणि इथूनच ब्रिटिशांनी शोधलेलं एक गिरिस्थान सारखं ठिकाण. या ठिकाणावरती आज देशभराचे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे नेरळचा थांबा आणि नेरळचा परिसर या साऱ्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त. सध्या कालावधीमध्ये नेरळ ममदापूर विकास प्राधिकरण राज्य सरकारने केलं, आमच्या सर्वांच्या मागणीतून त्या ठिकाणी केलं आणि कार्यबद्ध पद्धतीचा विकास त्या ठिकाणी झाला तर त्या सर्वांच्या शहराच्या विकासाच्या कामाला एक चालना मिळू शकते. गेले 4 वर्ष प्रशासक असल्यामुळे लोकनियुक्त प्रतिनिधी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये नसल्यामुळे कुणीतरी त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात घेतला आणि दडगरशाही दाखवत वेगवेगळ्या पद्धतीचा शब्दप्रयोग करत या संबंध नेरळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून जे काय झालंय मला आज सुनीताताईने सांगायचं आहे, भगवान के घर में देर नहीं है, आपको भी मुझे बताना है. आता या सगळ्याच्या विरोधामध्ये जे काय घडलं त्याची चौकशी लावत नेरळचं होईल माहिती आहे की काय पद्धतीने या ठिकाणी झालेलं आहे. याला सुद्धा चोख उत्तर देण्याची जबाबदारी या आता सुनील तटकरेंनी स्वीकारलेली आहे. त्याला तुम्ही साथ द्या एवढी विनंती नंतरपणाने एखाद्या गोष्टीचा निर्णय आपण मनामध्ये घेतला अपप्रवृत्तीच्या विरोधामध्ये जनतेची ताकद आपल्याला निश्चितपणे उभी करता येऊ शकते आहे. त्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात. मागे आम्हाला ऐतिहासिक दिनी आमच्या संतोष पेरणेंनी बोलून एक चांगला कार्यक्रम त्यांनी घेण्याचं ठरवलं. त्यावेळेला तिथे जे काय आज हुतात्मा चौकाची प्रतिकृती केली
तुझा भाऊनी मला जिल्हा नियोजन मंडळातून त्याच्यामध्ये काही सहकार्य करा असं सांगितलं. स्वातंत्र्याचा संग्राम तो भाई हिराजी कुटवाल, हिराजी पाटील, भाई कुटवाल यांनी ज्या पद्धतीने तो ऐतिहासिक क्षण लढवला आणि मग संयुक्त महाराष्ट्राच्या जवळीमध्ये 107 हुतात्म्यांच्या बळावरती तुमचं आणि माझं मराठी भाषिकांचं राज्य त्यावेळेला निर्माण झालं. हुतात्मा चौकातली प्रतिकृती नेरळच्या परिसरामध्ये यावी ही कल्पना मनामध्ये ठेवत याचा अर्थ देश आणि राज्यप्रेम किती असू शकतं हे नेरळच्या माध्यमातून तुम्ही आम्ही त्या ठिकाणी पाठवा. अशा वेळेला भक्कमपणाने तो विचार अधिक ताकदीने जनमानसामध्ये पोहोचवण्याच्या दृष्टीतून आपल्याला अनेक युद्धाची स्वीकृती त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता निश्चितपणाने आहे. एकेकाळी आमचे सहकारी नागो गोळी आमच्या सोबत येऊन आले जुना माणूस आहे, आता कुठे आहेत विचाराने मला माहिती आहे, पण आत्मांना फोन करतात. नंतर आपले वसंत नाईक ते सुद्धा जिल्हा परिषद निवडून आले ते त्यांनी त्या कालावधीमध्ये काम केलं. मी त्यांचा उल्लेख करण्यासाठीच करतो की त्यावेळेपासून या सगळ्या परिसराचा आमचे एक जवळीक सांगतो. आता आज याची आवश्यकता आहे की नेरळ म्हणजे आता मुंबईचं एक उपनगर बनल्यासारख्या स्थितीमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे प्रचंड प्रमाणावरती आंतरराष्ट्रीय पर्यटक या सगळ्या परिसरामध्ये नवीन ग्रोथ सेंटर पेंटच्या परिसरामध्ये निर्माण झालं. कर्जतची गुणवैशिष्ट्य आहे, एक निसर्गरम्य हवाई आहे. या सगळ्या परिसरामध्ये आदिवासी बांधव, ठाकूर समाज, इतर सर्व धर्मीय नागरिक राहतात. आमचा अल्पसंख्याक समाज सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये राहतो. पुण्या गोविंदाने नांदत परस्परांची योग्य पद्धतीने समन्वय करत त्यावेळेला निकोप लोकशाहीचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला जातो. त्या परिसरातील अनेक गोष्टी उद्याच्या कालावधीमध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. हा सगळा विभाग मुंबई महानगर प्रदेश MMRच्या अंडर आहे. तिथे काही BMRने म्हटलं जायचं, आता MMRने म्हटलं. MMRच्या माध्यमातून असेल, भारत सरकारच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या इतर काही योजनांच्या माध्यमातून असेल, आता या सगळ्या परिसराला निकोपपणाने काम करणाऱ्या प्रतिनिधींची आवश्यकता आहे. एखादं काम मंजूर झालं त्या ठेक्यावरती लक्ष ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींची आवश्यकता नाही. मिळालेल्या कामाचा विनियोग करत गावाच्या वैभवामध्ये विकास कामाच्या दृष्टीकोनातून सदृढ लोकशाही कशी करता येऊ शकते याचीच आवश्यकता त्या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच आमच्या सुनीताताईंना या निवडणुकीच्या माध्यमातून अधिक ताकदीने शक्तीने आपल्याला त्या ठिकाणी विजय करा. जसे आपले दुसरे उमेदवारी आहे बहीणजी खाली कामत मतदारसंघातून उभे आहे आणि मी मगाशी भगवानचं नाव या ठिकाणी घेतलं. अरे तुला केलं म्हणजे आपली लाडका आहे म्हणून लाडका कधी कधी काय असं काय करतो मला काय कळत. भगवान मापात माप नाही, जेवढी बाबांना मतं तेवढी सुनीताताईंना मिळालीच पाहिजे. कमी पडली तरी चालतील घड्याला, पण मशाल तेवत ठेवण्याची जबाबदारी ती आता आपण स्वीकारलेली आहे. बाकी आमचे खारीक जे आहेत हा मतदारसंघामध्ये एकदा कधीतरी तिकडा तुम्ही पंचायत समितीवरती अलीकडनं आला होता बरोबर ना, जिल्हा मतदारसंघ आठवण हेच माझं भांडवल आहे. कारण हेच तेवढं भांडवल काय औषध घेऊन त्याच्यामुळे त्यांना सभापती झालेले आहे. देवाभावाचा एक तरुण कार्यकर्ता ज्यांना पंचायत समितीचं नेतृत्व करतो त्याचा अभिमान आम्हाला सर्वांनाच आहे. सामुदायिक नेतृत्वाच्या बळावरती परिवर्तन आघाडी ज्या पद्धतीने या तालुक्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत आहे परिवर्तन हे अटळ आहे. प्रजासत्ताक दिनाच्या खऱ्या अर्थाने परस्परांना शुभेच्छा काय 5ला मतदान आणि 7ला निवडणुकीचा निकाल असा लावा बस. परत नेरळमध्ये तुमचं नाव घेण्याची ताकद परत मिळणार नाही. आमचे जलीलबाईला सुद्धा सांगेल काय जलीलबाई 7 से आम्ही काम करले म्हणजे जलीलबाई तुमच्यावरती पण जबाबदारी. त्या ताकदीने आम्ही सगळेजण आपल्या पाठीमागे उभं एवढा थोडासा हातभार लावा. एकदा 100% सांगितलं का 101%, 101% सांगितलं का भगवान 102% काढणार. हुशाराला आणण्यासारखं करते.
या सगळ्यांना इतके वर्ष सांभाळत जीवाभावाचे सहकारी बनवत आपला हा राजकीय जीवनाचा प्रवास निकोपणाने या सगळ्या प्रयत्न तुम्ही असाल, नितीनजी असतील, बंधुतराज तुला तुमच्या सर्वांच्यासाठी आहे. एक वडीलकीचं मार्गदर्शन घेऊन समाजामध्ये वेगळ्या भूमिकेतून आपण ज्याला काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला जनतेला विश्वास हवा. तो विश्वास तुमच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आहे आणि म्हणूनच या तालुक्याचं परिवर्तन जसं कर्जतच्या सुविधा नागरिकांनी केलं. एकदाच 5,000चा झटका दिला. आता ते उपाध्यक्ष पर्यटक बसले. आता या वेळेला 6 शिबिर आणि 12 शिबिर. मी सांगतो नितीनजी, मी निकालाच्या दिवशी कुठं रोहा, माणगाव, तळा, मसाळ फिरणार नाही. पहिलं तिथं निघणार आणि कर्जतला येणार. हलकी माझा लागले का माझं पण अंग झाले. ते एकदा केलं की मग अजिबात कुठल्या गोष्टीची कमतरता किंवा उडी बसणार नाही. विकासाच्या कामाची जबाबदारी आम्ही दिल्ली स्तरावरचे असतील, राज्य बजेटचे असतील, अनेकांचे प्रश्न आहेत. आठशेचा घाट असेल, इथून आपल्या शंकराचं स्थान असलेल्या भीमाशंकरच्या परिसरामध्ये जाणार असेल. आज नवीन नवीन प्रकल्प या सगळ्या परिसरामध्ये येत नाही. प्रदूषण विरहित प्रकल्प येणार. या कामाच्या वरती अधिक शक्ती करण्याचा प्रयत्न ज्या वेळेला होईल त्याला तुमच्या सर्वांच्या लोकशाही रूपी आशीर्वादाची आवश्यकता आहे. ही मतदान हे सर्वश्रेष्ठ आहे. एका अपप्रवृत्तीच्या विरोधामध्ये देणारा लोकशाहीचा लढा, धनशक्तीच्या विरोधामध्ये लढणारा जनशक्तीच्या माध्यमातून आपल्याला लढा त्या ठिकाणी द्यायचा आहे. आणि एकदा जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली तुम्ही काही उत्तर त्यांच्या बाजूला सारखं त्यांच्या मनात असलेलं उर्मी, त्यांच्या मनामध्ये असलेलं उमंग त्याच पद्धतीने परावर्तित होतं. ते करण्याची ताकद तुम्ही सर्वांनी पुढच्या कालावधीमध्ये करावी एवढंच आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. केलनबाई, तुमचं नाव काय घेतलं मला माहित नाही, तुम्ही काय करता. आता पाठीमागे बोलून बघणं नाही, दिशेने काम करत आहे. ते दिशा मजबूत करण्याचं काम घ्यायला सगळेजण करतात. तर आज मी दुपारपासून आहे, ही 4थी मीटिंग आहे. प्रत्येक मीटिंग अशी वाढतच गेली. इतक्या कार्यकर्त्यांच्या मनातला उत्साह नैराश्य झटकून टाकत उद्याचं भवितव्य अधोरेखित करण्याची किमया करणारा कर्जत तालुक्याचा कार्यकर्ता परिवर्तन आघाडीचा निश्चितपणाने यशस्वी होईल आणि कर्जतचं परिवर्तन करून दाखवू काम करायचा प्रयत्न करावा एवढंच आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. मगाशी मी बोलता बोलता घड्याळाचा गजर ऐकावं असं म्हटलं, त्याच्यात अजून एक फरक आहे. घड्याळाच्या मशाला घड्याळाच्या वृत्तीत, घड्याळाच्या गजरावृत्तीत मशालचे अधिक प्रज्वलित होते. प्रज्वलित असलेले मशाल त्याच्या लक्ष्य प्रकाशातून एक दैदिकवान पद्धतीचा विचार करण्याची ताकद आपण पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी दाखवूया. मी पाहतोय अनेक वेळेला सत्यात असतो, एकत्रितपणे काम करतो. कार्यकर्त्यांच्या मध्ये कुठे ना कुठे थोडं अंतरात असतं. कर्जतकर दोन्ही पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते आणि तळागाळामध्ये काम करणारे कार्यकर्ते ज्या पद्धतीने एकरूप झालेले आहेत ते एकरूप झालेलं दृश्य आपल्या सर्वांच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचं. बाळ जन्माला आलं आणि ते रांगायला लागलं, सदृढ व्हायला लागलं आणि त्याची आई संध्याकाळी त्याची दृश्य काढताना बरंच काही बोलत असत, बरंच काही बोलत. तशी आता या दोन पक्षाची झालेली आघाडी मजबूत जी झालेली आहे त्याला दृष्ट लावण्याचं काम कोणतरी करेल. संध्याकाळी दोघांना मात्र तेवढं वळण आणि उद्याच्या एवढंच मला आजच्या या ठिकाणी सांगायचं वाटतं. पुन्हा एकदा परिवर्तनाच्या माध्यमातून कर्जत खालापूरचा चेहरा मोहरा बनण्याच्या दृष्टीतून ज्या जिद्दीने तुम्ही सगळे तयार झालेल्या त्या जिद्दीला जनतेची साथ मतदान रूपी मिळावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो. नंतरचा कार्यक्रम तितकाच महत्वाचा आहे आणि त्याच्यानंतर रात्री 11च्या विमानाने दिल्लीला आहे. पण मला मी तिकीट सारखी पुढे करा म्हणून सांगतो. 12 वाजता तरी मला जायला चालेल, पण कर्जतचा एकंदरीत राजकीय हिशेब सुद्धा केल्याशिवाय त्या ठिकाणी काम करावं मी विनंती करतो. प्रशासनाला दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि सुनीताताई भगवान आणि आमचे महेशजी या सर्वांना मतदान रूपी आशीर्वादाची ताकद नेतृत्वाच्या माध्यमातून कणखरपणाने उभी करा एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.